ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघूया तर प्रेक्षकांनो, सुभेदारांच्या घरामध्ये आज आनंदाचं वातावरण असतं. कारण सायलीच्या सांगण्यावरून सगळ्यांनी ठरवलेलं असतं की आपण सचिन बरोबर निदान चांगलं वागलो नाही तर किमान वाईट तरी वागायचं नाही, कारण त्यांना अस्मिताच्या चेहऱ्यावरती आनंद आणायचा असतो. तेव्हा सगळेजण त्या दोघांसाठी थांबलेले असतात. अस्मिता येते आणि म्हणत असते, तुम्ही सगळेजण आमच्या दोघांसाठी जेवायचे थांबलात. तेव्हा प्रताप काका म्हणतात की अस्मिता, अगं आपल्या घरामध्ये सगळेजण आल्याशिवाय आपण कधी जेवतो का? सगळेजण एकत्रच तर जेवतो. तेव्हा सचिन म्हणतो की सॉरी हां, आम्हाला यायला थोडा उशीरच झाला. तेव्हा पूर्णाजी म्हणते काही हरकत नाही, बसा बरं तुम्ही दोघेजण जेवायला. तेव्हा इथे दोघेही जेवायला बसतात. त्यांची ताटं वगैरे वाढली जातात. सायली किचनमध्ये जाते आणि अस्मिताची फेवरेट भाजी घेऊन येते. तेव्हा इथे अस्मिताला भाजी द्यायला जाणार तेवढ्यातच अर्जुन म्हणतो, मम्मा ती भाजी माझ्याकडे दे ना. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो की बघतेस का अस्मिताई, माझ्या बायकोने तुझ्यासाठी तुझी फेवरेट भाजी बनवली. तेव्हा इथे अस्मिता म्हणते, अय्या हो का अर्जुन, दे ना माझी भाजी, माझ्याकडे दे ना. तेव्हा अर्जुन म्हणतो, नाही या, पण ही भाजी मी तुला देणार नाही आहे. ही भाजी मी आणि अश्विन आम्ही दोघे जण खाणार आहोत. हो की नाही रे अश्विन, घे घे तुला पण भाजी घे. तेव्हा अस्मिता म्हणते, ए अर्जुन, ती भाजी माझ्यासाठी केली आहे ना, मी प्रेग्नंट आहे ना. मग प्रेग्नन्सीमध्ये अजून लाड पुरवले जातात की अशी खोड काढली जाते? दे बरं ती वाटी माझ्याकडे दे. अर्जुन म्हणतो, अगं हे काय, आम्ही लाडच तर पुरवतोय ना तुझे. हे बघ हे बघ, आम्ही दोघे जण भाजी घेतोय. अश्विन घे, तुला पण भाजी घे आणि डॅडला पण दे. तेव्हा इथे अस्मिता म्हणते, काय रे तुम्ही दोघे जण मला अजूनही असे छेडणार आहात का, की माझे लाड करणार आहात? तेव्हा इथे सायली म्हणते, अहो बास झालं आता, आता द्या बरं भाजी ती अस्मिता ताईंना, ती त्यांच्यासाठीच केली आहे. तेव्हा इथे अस्मिता खूपच जास्त खुश होते. कल्पना म्हणते, बघा बघा, आवडीची भाजी ताटात वाढली आहे तर चेहऱ्यावरती कसं हसू आलंय ते बघा. तेव्हा अस्मिता म्हणते, मम्मा हे हसू भाजीमुळे नाही आहे गं, हे हसू माझ्या दोन भावांमुळे आहे. कारण आज कितीतरी दिवसानंतर ते माझ्याबरोबर पूर्वीसारखे वागतायत. हो की नाही रे अर्जुन अश्विन? तेव्हा इथे प्रिया आपल्या मनात म्हणत असते, काहीही झालं तरीसुद्धा या सचिनला अजून या सगळ्यांपासून दूर केलं पाहिजे. ते कसं ते मला बरोबर माहिती आहे. प्रिया म्हणते, सचिन तुला काही वाढू का, म्हणजे पोळी वाढू की तुला भात? तेव्हा सचिन म्हणतो, मला भात. तेव्हा कल्पना म्हणत असते, विमल किचनमध्ये दही भात करून ठेवलाय, तो आण बरं सचिनसाठी. सचिनला दही भात खूप आवडतो ना, म्हणून आधीच करून ठेवला होता. तेव्हा सचिन म्हणतो, थँक्स मम्मा. तर इथे अस्मिताला खूप आनंद होतो की सगळेजण आता सचिनबरोबर निदान चांगले वागण्याचा प्रयत्न करत असतात. तर इथे सायली तयार होत असते. अर्जुन तिथे येतो आणि म्हणतो, बाप रे किती उशीर होतोय. तेव्हा सायली म्हणत असते, अहो तुम्ही बाजूला व्हा ना, आधी मला तयार होऊ दे. सकाळ सकाळ मला किती कामं असतात, तेव्हा आधी मला तयार होऊ द्या बरं. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, बायको तुझ्यासाठी आहे ना, इथे असे मोठे मोठे आरसे लावतो, तू त्याच्यामध्ये बघत जा, मग तर मला हा छोटा आरसा मिळेल. तेव्हा सायली म्हणते, तुम्ही आता असं बोलणार आहात, सकाळी माझी किती धावपळ असते म्हणून लवकर तयार होऊन मला खाली जायचं असतं. तेव्हा अर्जुनला आठवतं, जेव्हा तो सायलीचं काम करत असतो तेव्हा त्याची किती तारंबळ उडायची ना, हे आता अर्जुनला आठवतं. तेव्हा तो म्हणतो, सॉरी बायको, अगदी बरोबर बोलतेस तू. सकाळी खरंच खूपच कामं असतात, तुझी खूप धावपळ असते ना. बरं ठीक आहे, आधी तू तयार हो आणि नंतर मी तयार होईन, काही हरकत नाही आहे. तेव्हा सायली म्हणते, ठीक आहे. सायली म्हणत असते, अहो तुम्हाला माहिती आहे ना, आज आपल्याला गुलाबच्या घरी जायचं आहे. तेव्हा तुम्ही एक काम करा, आधी तुम्ही बाहेर पडा, त्यानंतर मी बाहेर पडेन. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, का का असं का? ती म्हणते, कारण ती प्रिया आपला पाठलाग करेल ना. आधी तुम्ही बाहेर पडलात म्हणजे तुम्ही ऑफिसला जाता असं तिला वाटेल, आणि मी बाहेर नंतर पडले तर मी मार्केटमध्ये भाजी वगैरे आणायला जाते असं सांगून बाहेर पडेन. तेव्हा अर्जुन म्हणतो, तरीसुद्धा ती तुझा पाठलाग करणारच आहे बायको. तेव्हा सायली म्हणते, तरीसुद्धा तिने माझा पाठलाग केला तर तिला कसा गुंगारा द्यायचा आहे मला बरोबर माहिती आहे. तेव्हा इथे सगळेजण ब्रेकफास्ट करायला बसलेले असतात. प्रियाने सगळ्यांसाठी थालीपीठ बनवलेलं असतं. तेव्हा प्रिया म्हणते, खा ना खा, मी सगळ्यांसाठीच बनवले, खाऊन सांगा कसं झालं आहे. तेव्हा पूर्णाजी म्हणते,
खरं तर दिसायला खूपच छान दिसतंय, पण आता टेस्ट कशी आहे ती बघायला हवं. तेव्हा प्रिया म्हणते, टेस्टसुद्धा छानच असणार पूर्णाजी, खाऊन तर बघ. तेव्हा अश्विन म्हणत असतो, हे बघ तन्वी, तू स्वतःहून काहीतरी बनवण्याचा प्रयत्न केलायस ना, ही खूप चांगली गोष्ट आहे. म्हणून तू जे काही बनवलेस ते छानच असणार मला माहिती आहे. तेव्हा प्रिया म्हणते, आजचा दुपारचा स्वयंपाकसुद्धा मीच करणार आहे अश्विन. तुमच्या सगळ्यांसाठी मी कुर्मा आणि फुलके बनवणार आहे. तेव्हा कल्पना म्हणते, तन्वी अगं, इतकी मोठी उडी लगेच मारू नको. तू हळूहळू शिकतेस ना, तर आधी काहीतरी सोपं सोपं असेल ना ते बनव. तेव्हा प्रिया म्हणते, असं कशाला आई? अगं मी बनवणार आहे ना. काही चुकलं माकलं तर तुम्ही सगळेजण आहातच ना मदत करायला. मी तुमच्या मदतीने बनवेनच. तेव्हा प्रताप काका म्हणतात, नाही कसं आहे माहिती आहे का, ही बनवण्याची जिद्द खूप छान आहे, पण प्रश्न आमच्या पोटाचा आहे ना, ते आमच्या पोटाला पचलंही पाहिजे. तेव्हा अश्विन म्हणत असतो, हे बघा, कॉम्प्लिमेंट देता येत नसेल ना तर किमान टोमणे तरी मारू नका. आणि हे बघ तन्वी, तुला बनवायचं आहे ना मनापासून, कुर्मा आणि फुलके तू बनव. तू मस्तच बनवशील मला खात्री आहे. तेव्हा प्रिया म्हणते, बरं तुम्ही सगळेजण खाऊन तर सांगा ना कसं झालंय ते. तेव्हा सगळेजण इथे आता थालीपीठ तोडण्याचा प्रयत्न करत असतात. तर थालीपीठ इतके कडक झालेले असतात की ते तुटत नसतात. त्यानंतर कसे बसे त्यातला एक बाईट तुटतो. तेव्हा इथे पूर्णाजी आता खाऊन बघते. तेव्हा इथे प्रिया लाडानेच विचारते की पूर्णाजी, कसे झालेत ग थालीपीठ? तेव्हा पूर्णाजी म्हणते, अगदी तुझ्यासारखे. तेव्हा प्रिया म्हणते, काय माझ्यासारखे म्हणजे नक्की कसे पूर्णाजी? तेव्हा पूर्णाजी म्हणते की बाहेरून दिसायला छान, पण आतमध्ये काहीच नाही, बिलकुल चवच नाही. तेव्हा इथे अर्जुन आणि सायली दोघांना सुद्धा हसायलाच येतं. तेव्हा अश्विनला इथे आता आपल्या बायकोचे एफर्ट्स खूप महत्त्वाचे वाटत असतात. ती म्हणते, हे बघा, तुम्हाला सगळ्यांना जर कौतुक करता येत नसेल ना, कॉम्प्लिमेंट देता येत नसेल तर नका देऊ, पण किमान कुणीतरी टॉन्ट मारू नका. तेव्हा इथे आता सायली म्हणत असते, मी काय म्हणते, मी सगळ्यांसाठी काहीतरी बनवू का? तेव्हा इथे कल्पना म्हणते, हो हो सायली, जा ना, तू बनव बरं पटकन सगळ्यांसाठी. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, पण मला आता काही नको आहे, मला ऑफिसला जायला उशीर होतो आहे, मी निघतो. तेव्हा प्रिया म्हणते, सॉरी अर्जुन, माझ्यामुळे तुला ब्रेकफास्ट करता आला नाही. तेव्हा अर्जुन अश्विनला म्हणतो, घे, तू कॉम्प्लिमेंट दे आणि तू खासुद्धा, असं रागानेच म्हणून तो तिथून निघून जातो. विमल म्हणते, चला सायलीताई, आपण दोघेजणी पटकन पोहे तरी बनवूया. तेव्हा इथे सायली म्हणते, हो हो चला विमलताई. तेव्हा प्रिया म्हणत असते की मला तर वाटलं होतं की अर्जुन आणि सायली दोघेजणं कुठेतरी बाहेर जातील, पण इथे तर अर्जुन ऑफिसला निघून पण गेला आणि सायली किचनमध्ये आहे. याचा अर्थ आज हे दोघेजणं अजिबात माझ्या विरोधात पुरावे गोळा करणार नाहीत. तर इथे अश्विन आता खूपच जास्त प्रेमाने ते थालीपीठ खात असतो, ज्याला बिलकुल चव नसते. आणि तेव्हा पूर्णाजी म्हणते, दुसरं काहीही असू दे, पण नवरा असावा तर आपल्या अश्विनसारखा, कारण कितीही वाईट स्वयंपाक असला तरीसुद्धा तो खातच असतो. त्यानंतर इथे आता प्रिया म्हणत असते की कुर्मा बनवण्याची जबाबदारी मी यासाठी घेतली, कारण कुर्म्यासाठी लागणारं साहित्य हे मी मार्केटमधून आणण्यासाठी जाणार होते आणि मी सायलीचा पाठलाग करणार होते, पण सायली तर आता बाहेरच पडली नाही आहे. तेवढ्यातच इथे विमल येते आणि म्हणते, काय करताय तुम्ही तन्वीताई? तेव्हा प्रिया म्हणते, अगं कुर्मा बनवायचा आहे ना, त्यासाठी काय काय साहित्य लागतं ना त्याची लिस्ट करून घेते. तेवढ्यातच तिथे कल्पना येते आणि म्हणते, विमल, मी आणि सायली आम्ही दोघेजणं जरा शॉपिंगला चाललो या. अस्मिताची डिलिव्हरी जवळ येते ना, म्हणून मला तिच्यासाठी आणि बाळासाठी थोडी शॉपिंग करायची आहे. बघ ना, दिवस आता कमी राहिलेत, पण माझी शॉपिंग काही अजून होतच नाही आहे. तेव्हा विमल म्हणते, काही हरकत नाही, तुम्ही दोघीजणी शांतपणे जा, छान शॉपिंग करा, घरातली काळजी तुम्ही करू नका. तेव्हा कल्पना म्हणते, आणि विमल, आपली तन्वी आता कुर्मा आणि फुलके बनवणार आहे ना, तिला लागणारी सगळी मदत कर, उगाच तिची तारांबळ उडायला नको ना, म्हणून म्हणते. आणि तन्वी, तू सुद्धा कुर्मा बनवत असताना कमी तिखटाचा कुर्मा आधीच थोडासा बाजूला काढून ठेव आपल्या पूर्णाजींसाठी, त्या जास्त तिखट नाही खात ना म्हणून. तेव्हा इथे प्रिया म्हणत असते की आई, तू अजिबात काळजी करू नको, मी कमी तिखटाचा कुर्मा आधीच बाजूला काढून ठेवे ना. तेव्हा इथे आता सायली ही तिच्याकडे रागाने बघत असते. प्रिया म्हणत असते की सायली, मला कळतंय तुला इतका कसला राग येतोय.
सगळेजण माझ्याबरोबर चांगले वागतायत हे तुला बघवत नाही आहे ना, म्हणून तू माझ्याबरोबर अशी वागतेस ना. तेव्हा सायली म्हणत असते की प्रिया, तुझी ही नाटकं मला बरोबर कळतायत, पण मीच तुला कशी घोळात घेते ना ते बघच तू आता. ते तुला कळणारसुद्धा नाही. तू माझा पाठलाग आज करूच शकणार नाही आहेस. तेव्हा इथे प्रिया म्हणते, तुम्ही जा हा दोघीजणी, घरातली काळजी करू नका. सायली म्हणते, चला आई, आपल्याला उशीर होतोय. तेव्हा सायली आणि कल्पना दोघीजणी बाहेर पडलेले असतात. प्रिया म्हणते, ही कल्पी आणि सायली दोघीजणी एकत्र बाहेर पडल्यात म्हणजे नक्कीच दोघीजणी खरेदीसाठी बाहेर जाणार असतील. पण माझा तरीसुद्धा ह्या सायलीवरती विश्वास नाही आहे. उगाच रिस्क कशाला, ह्या सायलीचा मी जाते आणि पाठलाग करते. तेव्हा प्रिया म्हणते, मी काय म्हणते विमल, अगं याच्यामध्ये जे जे सामान लागणार आहे ना ते मी घेऊन येते या, कारण का काही कमी पडायला नको. तेव्हा इथे विमल म्हणत असते, हे बघा प्रियाताई, तुम्ही काळजी करू नका. जे जे काही या लिस्टमध्ये आहे ना ते सगळं आपल्या घरामध्ये आधीच आहे, त्यामुळे तुम्हाला आणायची गरज नाही आहे. ती म्हणते, अगं कणिक लागेल ना, कणिक संपले. ती म्हणते, आपला मोठा डब्बा आहे की नाही, त्याच्यामध्ये जास्तीचं कणिक आपण ठेवत असतो, त्याच्यामध्ये आहे ना कणिक, तुम्ही कुठेही जाऊ नका. तेव्हा प्रिया म्हणते, अरे देवा, म्हणजे आता मला सायलीचा पाठलाग करता येणार नाही आहे. काही झालं तरी कल्पना आणि सायली ह्या दोघीजणी मार्केटमध्ये जाऊ दे. त्यानंतर अर्जुन तिथे त्या दोघींची वाट बघत असतो. तेव्हा कल्पना आणि सायली येतात आणि गाडीमध्ये बसतात. तेव्हा सायली म्हणत असते, आई, आमचं काम झालं ना की आम्ही तुम्हाला मार्केटमधून घेऊ आणि मग आपण घरी येऊ. तेव्हा कल्पना म्हणते, अगं कशाला, माझं काम झालं की मी घरी येईन ना. तुम्ही निवांत दोघेजणं जा आणि तुमचं जे काही काम आहे ते उरका. त्यानंतर इथे अर्जुन सायली खूपच हुशारीने कल्पनाला आपल्याबरोबर घेऊन जातात. तेव्हा इथे रविराज काका म्हणतात की अगं प्रतिमा, सुमन कुठे आहे गं? तेव्हा प्रतिमा म्हणते, का हो, तुमचं काही काम होतं का? तेव्हा रविराज काका म्हणतात, अगं मला सुमनच्या नावाने काही इन्व्हेस्टमेंट्स करायचे आहेत ना, म्हणून तिच्या सह्या हव्या होत्या. कुठे गेली आहे ती? तेव्हा इथे प्रतिमा म्हणते, सुमन मंदिरात गेली. तेव्हा रविराज काका म्हणतात, एकटी? अगं एकटीला कशाला पाठवलंस तू? मागच्या वेळेला बघितलंस ना, एकटी बाहेर पडली आणि किडनॅप झाली होती. तेव्हा प्रतिमा म्हणते, नागराज भाऊजींनीच तिला किडनॅप केलं होतं, पण आता नागराज भाऊजी असं काही करू शकणार नाही आहेत, कारण का ते जेलमध्ये आहेत. तेव्हा रविराज काका म्हणतात, नाही नाही, तरीसुद्धा मी सुमनला फोन करतो, कारण ती आपली जबाबदारी आहे. तिला काहीही होता कामा नये. तू तिला एकटीला पाठवायला नको होतास. तेव्हा इथे सुमन नागराजला भेटायला आलेली असते. नागराज म्हणतो, काय झालं, आता कशाला आली आहेस तू इथे? तेव्हा सुमन म्हणते, मी तुम्हाला इथे आली आहे माझ्या प्रश्नांची उत्तरं विचारायला. तो म्हणतो, प्रश्नांची उत्तरं पाहिजे तुला की मला जाब विचारायला आली आहेस? तेव्हा सुमन म्हणते की मी जाबच विचारायला आली आहे असं समजा. का केलं तुम्ही असं सांगा ना, का केलं तसं? माझा संसार उद्ध्वस्त का केलात तुम्ही? तुम्ही मला बिनडोक समजलात, मला मूर्ख समजलात, पण मी तुमच्यावरती वेड्यासारखं प्रेम करत राहिले तरीसुद्धा तुम्ही असे का वागलात? का माझा संसार उद्ध्वस्त केलात? तेव्हा रविराज काका फोन करत असताना प्रतिमा म्हणते, अहो थांबा थांबा जरा, फोन ठेवा बरं. हे बघा, ती मंदिरामध्ये गेले तिच्या मनाच्या शांततेसाठी. आपण तिला तिचा वेळ देऊया ना, तिला बसू दे तिथे. मंदिरामध्ये देवासमोर बसली ना तर तिला तिच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील आणि ती नॉर्मल होईल. तेव्हा तुम्ही थोडा वेळ थांबा. तेव्हा रविराज काका म्हणतात, फक्त अर्धा तास. मी अर्धा तास थांबणार आहे आणि त्यानंतर मी सुमनला फोन करणार आहे, कळलं तुला? तेव्हा प्रतिमा म्हणते, ठीक आहे, चालेल, अर्ध्या तासाने तुम्ही फोन करा. तेव्हा इथे नागराज म्हणतो, अगं हे सगळं मी का केलं सांग ना, कशासाठी केलं? आपल्यासाठीच केलं ना. कारण का, तर त्या प्रॉपर्टीवरती फक्त दादाचा अधिकार नाही आहे, ती प्रॉपर्टी माझीसुद्धा होती आणि त्यासाठीच तर मी हे सगळं करत होतो. पण दादाने काय केलं, मला काहीही दिलं नाही. कधी 4-5 हजार रुपये मागितले तर मला धारेवरती धरायचा. का, कशासाठी? त्या संपत्तीवरती माझा अधिकार नव्हता, मग मला का नाही दिलं त्याने? तेव्हा इथे सुमन म्हणते, अहो असं काय करताय तुम्ही? जी प्रॉपर्टी तुम्हाला हवी आहे ना, ती प्रॉपर्टी वडिलोपार्जित नाहीच आहे. अहो ती आपल्या भाऊजींनी स्वतःच्या कष्टाने कमावलेली आहे. रविराज भाऊजींनी स्वतःच्या कष्टाने ती संपूर्ण संपत्ती कमावली आहे, ती वडिलोपार्जित नाही आहे. मग तुम्ही त्याच्यामध्ये बरोबरीचा अधिकार कसे काय मागू शकता? हे बघा, आपल्या लग्नाच्या आधीपासूनच भाऊजी एक कर्तबगार वकील होते, नावाजलेले वकील होते. तेव्हापासून त्यांच्याकडे खूप पैसा आहे.
पण तुमच्यामध्ये ती धमक कधीच नव्हती स्वतःच्या कष्टाने पैसे कमवण्याची. कळलं तुम्हाला? म्हणून त्यांच्या संपत्तीवरती तुमचा डोळा होता. जे काही वडिलोपार्जित होतं ते भाऊजींनी तुम्हाला दिलं होतं ना. मग तरीसुद्धा तुम्ही त्यांच्या जीवावरती का उठलात? तेव्हा नागराज म्हणतो, की तो जर मेला असता ना तर जास्त बरं झालं असतं. हे सगळी संपत्ती माझी झाली असती. मी राजा झालो असतो आणि तू त्या संपत्तीची राणी झाली असतीस. तेव्हा सुमन म्हणते, मला कधीच अशा संपत्तीची लाज नव्हती. मला कधीच ती संपत्ती नको होती. कळतंय तुम्हाला? दुसऱ्याने कमवलेल्या संपत्तीवरती मला राणी म्हणून राज्य करायचं नव्हतं. कधीच करायचं नव्हतं. तुमच्यासारखा नीच माणूस मी आत्तापर्यंत बघितलेला नाही आहे हो. तुमचा चेहरासुद्धा बघताना मला लाज वाटते. किळसवाणा चेहरा दिसतोय तुमचा. माझ्या नावाच्या समोर तुमचं नाव लागतंय ना, ह्याची मला लाज वाटते. तेव्हा नागराज म्हणतो, हो ना, मग का आलीस इथे? मी काय तुला बोलावलं होतं का की मला भेटायला ये, भेटायला ये? मग का आलीस मला भेटायला? असा प्रश्न नागराजने केलेला असतो. तर इथे अर्जुन सायली यांनी प्रियाला चकवा देऊन ते बरोबर गुलाबपर्यंत पोचलेले असतात आणि दरवाजा नॉक करतात. तेव्हा गुलाब म्हणते, आता काय झालं? तुम्ही परत का आलात? मागच्या वेळेला जे काही विचारलं तुमच्या प्रश्नांची उत्तरं दिली होती ना, मग परत का आलात तुम्ही? तेव्हा सायली म्हणते, कारण आम्हाला अजून काही प्रश्नांची उत्तरं हवी आहेत. अर्जुन म्हणतो, मग आता घरामध्ये येऊ की इथेच विचारू तुम्हाला जे काही आहे ते? तेव्हा लगेच गुलाब म्हणते, नाही नको नको, या ना या, आतमध्ये या. तेव्हा अर्जुन सायली दोघेजणं आता घरामध्ये जातात. तेव्हा गुलाबबाई म्हणते, अहो पण मागच्या वेळेला मी सदा मैनाबद्दल तुम्हाला एवढं खरं सांगितलं, पण तुम्ही माझ्या बोलण्यावरती विश्वास ठेवलातच नाही. तुम्ही त्या खोटारड्या मैनावरतीच विश्वास ठेवला ना. मग आता का विचारायला आलात? तेव्हा अर्जुन म्हणतो, बरोबर होतात तुम्ही. ते दोघेजणं खूप मोठे फ्रॉड आहेत. हे खरं आहे. तेव्हा गुलाब म्हणते, का? त्या लोकांनी तुम्हालासुद्धा फसवलं वाटतं. काहीतरी दणका दिलाय ना तुम्हाला? तेव्हा अर्जुन म्हणतो, ते लोक इतके फ्रॉड आहेत की ते कुणालाही फसवू शकतात आणि ते आम्हालाही कळलं कारण त्या लोकांनी आम्हालासुद्धा फसवलं. पण त्याचबरोबर काही गोष्टी आम्हाला कळल्यासुद्धा आणि त्याच गोष्टी तुम्हाला सांगायला आलो आहे आणि त्या प्रश्नांची उत्तरं मागायला आलो आहे. तर ज्या वेळेला तुम्हाला सदा आणि मैनाने त्यांची मुलगी विकली होती, तेव्हा ती मुलगी किती वर्षांची होती हे सगळं तुम्ही आम्हाला सांगितलंत. पण असं काय घडलं होतं की त्यांना त्यांची मुलगी विकावी लागली? तेव्हा इथे गुलाब म्हणते, हे बघा, सदा आणि मैनाने मला त्यांची 5वी मुलगी विकली होती. तिचं नाव होतं बबली. 4 मुली होत्या तोपर्यंत संसाराचा गाडा कसा तरी सुरू होता. पण जेव्हा 5वी मुलगी झाली ना, खाया-प्यायचे वांदे झाले त्यांचे आणि ती मुलगी 3-4 वर्षाची झाली आणि तिने तिचे रंग दाखवायला सुरुवात केले. ह्याला मार, त्याला मार, ह्याचं चोर, त्याचं चोर. त्याच्यामुळे त्या मुलीला कंटाळून सदा मैनाने ती मुलगी मला विकली, असं आता सांगितलं जातं. तेव्हा अर्जुन सायलीला ही माहिती मिळालेली असते की ती 5 नंबर मुलगी आहे आणि सदा मैनाने खोटं सांगितलेलं असतं की त्यांना 4च मुली आहेत म्हणून. तेव्हा अर्जुन सायलीला अजून एक महत्त्वाची गोष्ट समजलेली असते की सदा मैना त्यांच्याबरोबर मुलींच्या बाबतीत खोटं बोलले की त्यांना 4च मुली आहेत. खरं तर त्यांना 5 मुली आहेत आणि बबली ही त्यांची 5 नंबर मुलगी आहे हे समजलेलं असतं. तर इथे प्रिया विचार करत असते. ती म्हणत असते, सायली सदा मैनाच्या घरी पोचली याचा अर्थ ते लोकंसुद्धा माझा पाठलाग करतायत. त्यामुळे आता मला अलर्ट व्हावं लागेल. आता मी सदा मैनाला भेटायला जाणार नाही आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी नागराजलासुद्धा भेटायला जाणार नाही. कारण हे लोकं माझ्यावरती लक्ष ठेवून आहेत. घरातल्या लोकांचा विश्वास मला संपादन करायचाच आहे आणि त्यासाठी मला त्यांच्याबरोबर अजून जास्त चांगलं वागावं लागणार आहे. एकदा का घरच्या लोकांचा सपोर्ट मिळाला की मग मी अर्जुन सायलीची वाट लावून टाकेन. तेव्हा तिथे अश्विन येतो आणि म्हणतो, काय झालं तन्वी? घरच्या लोकांचा विचार करतेस? पण खरंच सांगू का, तू खूप छान उत्तम स्वयंपाक बनवला होतास आत्तासुद्धा. तेव्हा मग कसला विचार करतेस तू? सगळेजण तुझ्याबरोबर चांगले वागतायत आणि अजून चांगले वागतील. तेव्हा प्रिया म्हणते, तू बरोबर बोलतोयस अश्विन, पण मला आहे ना ते अधिकार हवेत रे. म्हणजे फक्त स्वयंपाक बनवण्याचा नाही, तर मेनू ठरवण्याचा, मेनू डिसाईड करायचा आणि इथे आईसाठी, पूर्णाजीसाठी काहीतरी असं चांगलं-चुंगलं बनवून त्यांना खायला द्यायचं आहे रे. जेव्हा जेव्हा मला स्वयंपाक बनवायला सांगितला जातो, तेव्हा मला शिक्षा म्हणूनच बनवायला सांगितला जातो. पण मला स्वतःहून काही प्रेमाने बनवायचं असेल, तर तो अधिकार मला अजून मिळालेला नाही आहे. अश्विन म्हणतो, तो अधिकारसुद्धा तुला मिळेल. मी आहे ना तुझ्याबरोबर. तुला जे काही बनवायचं असेल ते तू बिनधास्त बनव. फक्त काही करायच्या आधी मला सांगत जा. म्हणजे माझ्या मदतीने ती गोष्ट अजून छान पद्धतीने करता येईल.
बरोबर ना? तेव्हा इथे आता प्रिया म्हणते ठीक आहे. तर इथे अर्जुन शांतपणे बसलेला असतो. अर्जुन एका गोष्टीचा विचार करत असतो, की जर 5 नंबर मुलगी ही सदा महिन्याला होती, तर मग तिच्याबद्दल खोटं का सांगितलं? ही 5 नंबर जी मुलगी आहे ना बबली, नक्कीच काहीतरी रहस्य आहे आणि त्याच्यामध्ये प्रिया, महिपत आणि नागराज हे तिघेजण इन्व्हॉल्वड आहेत. हे तिघेजण इन्व्हॉल्वड आहेत कारण का त्यांना ह्या 5व्या मुलीबद्दल कसं काय माहिती? महिपतचा काय संबंध? आता आपल्याला असं वाटलं होतं, की साक्षीला शिक्षा झाली म्हणून महिपतला आपल्यावरती राग काढायचा होता म्हणून त्याने सदा महिन्याला माझे खोटे आई-वडील म्हणून पाठवलं. हे आपल्याला वाटलं पण तसं ते नव्हतंच. महिपतचा या सगळ्याशी इतका काही संबंध नव्हता. मग याच्यामध्ये नागराज आणि प्रिया हे कसे काय इन्व्हॉल्वड आहेत असा प्रश्न आता अर्जुनला पडलेला असतो. तेव्हा सायली म्हणते, की आपल्याला जे प्रश्न पडतात ना, ते प्रश्न आपण लिहायचे आणि मग त्याची उत्तरं शोधायची. तेव्हा ती आता एका बोर्डवरती चिठ्ठ्या लिहिते आणि त्या चिठ्ठ्या आता बोर्डवरती चिकटवते आणि म्हणते, की आपल्याला आता हे सगळं शोधून काढायचं आहे. सदा महिना आणि त्यांच्या 5 मुली आणि त्यांच्या ज्या 5 मुली आहेत ना, त्या कुठल्या शाळेत जातात ना, ते बघायला हवं. सगळ्या मुली एका शाळेत तर असतील ना, शाळेमध्ये जाऊन आपल्याला त्यांची नावं आणि फोटो आपल्याला सापडतील आणि त्याच पुराव्यांचा आपण फायदा करू शकतो. तर पुढील भागामध्ये इथे अर्जुन सायली ज्या शाळेत गेलेले असतात तिथे काही मिळत नाही. तेव्हा ते दुसऱ्या शाळेत जात असतात. तेव्हा प्रियाचं लक्ष जातं आणि ते म्हणते, "अरे वाह! अर्जुन सायली इथेच आहेत. आता यांचा पाठलाग करते. हे दोघे कुठे जात आहेत ना ते बघते." तेव्हा इथे आता सायली आणि अर्जुन जात असताना प्रिया आपली गाडी त्यांच्या मागोमाग आणत असते आणि त्यानंतर ती गाडीतून उतरते. अर्जुन सायली पुढे-पुढे चालत असतात. प्रिया त्यांच्या मागे-मागे चालत असते आणि नंतर अर्जुन सायली त्या प्रियाला दिसेनासे होतात आणि ती इकडे-तिकडे शोधत असताना सायली त्यांच्या समोर येते आणि तेव्हा प्रिया म्हणते, "सायली, तू इथे?" तेव्हा सायली म्हणते, "अगं मी तर तुला तेच विचारते ना, तू इथे काय करतेस प्रिया?" तेव्हा आता सायलीला समोरासमोर बघून प्रिया खूपच जास्त टेन्शनमध्ये आलेली असते.